नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 1 आणि 2 घातांकाचे कंप्लीट केलेले होते. आता भाग 3 मध्ये आपण मला वाटते भाग 2 मध्ये 42व्या प्रश्नापर्यंत आलेलो होतो. आता आपल्याला 43 ते 72 असे उर्वरित आपल्याला 30 क्वेश्चन कंप्लीट करायचे ह्या लेक्चरमध्ये आणि घातांक चॅप्टर मग पूर्ण करायचा. ठीक आहे, चला. तर मागचे जे आपण 42 पर्यंत क्वेश्चन बघितलेले होते त्याचे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सर्व माहीत पाहिजे, घातांकाचे नियम पण तुम्हाला मागचे माहीत पाहिजे आणि त्यानंतरच तुम्हाला आता हे पुढचे क्वेश्चन सॉल्व होतील बघा. ठीक आहे, चला. आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. आता इथं आपल्याला दिलंय 49, इथं दिलंय 7, इथं दिलंय 343 आणि पुढे दिलेला आहे आपल्याला 7च्या डोक्यावर p. म्हणजे याचा अर्थ मला सर्वांचा पाया काय पाहिजे 7. बर, मग याला काय लिहू शकतो मी? 49 ला 7चा वर्ग आणि त्याच्या डोक्यावर ऑलरेडी किती आहे 2 इंटू 7चा काय 8 भागिले 343. हा काय घेऊ शकतो मी? हा बोला. कोणाचा घन? 7चा घन 343, त्याचा काय 3रा घात आणि इक्वल टू काय 7च्या डोक्यावर p आहे. आता मी हे डायरेक्ट स्टार्ट केलं आहे. तुम्हाला मागचं जे लेक्चर आहे 1 आणि 2 ते कंप्लीट बघावं लागेल आणि त्याच्यानंतर मग हे तिसरं लेक्चर बघावं लागेल. आलं लक्षात? त्याच्यामुळे डायरेक्ट तिसरं लेक्चर बघू नका किंवा डायरेक्ट दुसरं पण लेक्चर बघू नका. तुम्हाला तिथे पहिला आणि दुसरं हे कंटिन्यू दोन्ही लेक्चर झाल्यानंतरच तिसरं लेक्चर बघायचे, कारण पहिल्या दोघांमध्ये तुमचा बेस पूर्ण क्लिअर होणार आहे झालेल्या नियमांचा. ओके, मला वाटतं काहीतरी 4 नियम आपण बघितले होते आणि काही क्वेश्चन इथपर्यंत आलो होतो. आता इथून पुढे काही नियम पण राहिलेत, काही क्वेश्चन पण राहिलेत. चला, या दोघांचा आता काय करू सांगा. 7च्या डोक्यावर इथं किती होता 4 गुणिले 7च्या डोक्यावर काय 8 भागिले 7च्या डोक्यावर काय 9, कारण घाताचा घात काय असतो गुणाकार, बरोबर आहे. इक्वल टू 7च्या डोक्यावर काय हो p. आले? यस. आता मला सांगा याच्यामध्ये दोघांच्या मधात काय आहे गुणाकार, पाया समान, घातांकाची काय करायची बेरीज, म्हणजे काय आली 12. 7च्या डोक्यावर 12 भागिले 7च्या डोक्यावर 9. मग मला सांगा 7च्या डोक्यावर 12 आणि 7च्या डोक्यावर 9 आहे, भागाकाराचं चिन्ह आहे, पाया समान आहे, घातांकाची काय करायची वजाबाकी. म्हणजे डायरेक्ट लिहू का मी 7च्या डोक्यावर 12 मायनस 9, तर किती आलं 3 इक्वल टू काय हो 7च्या डोक्यावर p. चला, हे दोन जर सारखे असतील तर यांचे घात कंपेअर करा. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांना असं बरोबरीला मांडण संपलं. पीचा काय आली संख्या, पीची किंमत काय आली 3 आली, पीची किंमत काय आली 3 आली. चला, आले? यस. नेक्स्ट. आता या प्रश्नामध्ये बघा थोडासा हे दिसतोय बघा, लेंदी प्रश्न आहे. या इकडं काय आहे, फक्त इथं तुम्हाला एक पॉइंट मध्ये दिलंय, हे पण पॉइंट मध्ये दिलंय, हे पण पॉइंट मध्ये दिलंय. म्हणजे घात जो आहेत ना तो सगळे पॉइंट मध्ये दिले. असू द्या, पॉइंट मध्ये देऊ द्या का कसेही देऊ द्या. चला, या आता इथं 7 दिसतं, इथं 343 दिसतं, इथं 49. मग इथं मला सर्वांचा पाया 7 करायचा आहे. तर काय करू बघा बरं. 7च्या डोक्यावर 1 मिनिट, हां पेन राहिला आपला सिलेक्ट करायचा. या इकडं 7च्या डोक्यावर 8.9 आहे भागिले याला काय लिहिणार 7चा घन आणि त्याच्या डोक्यावर 1.7 आहे गुणिले 7च्या डोक्यावर 7चा वर्ग करावा लागेल आणि त्याच्या डोक्यावर किती आहे 4.8 आहे, बरोबर आहे. चला, मग आता सांगा मला 7च्या डोक्यावर 8.9 भागिले हा चला पुढं 7च्या इथं 3 गुणिले 1.7 म्हणजे काय येते 5.1, बरोबर आहे 5.1 आणि गुणिले 7च्या डोक्यावर यांचं काय येईल 9. हा बोला 9.6. कस काय, कारण 48च्या डबल किती 96 है ना. मग 96 म्हणलं की काय 9.6 येईल. ओके, आणि इक्वल टू काय दिले आपल्याला 7च्या डोक्यावर m दिले. काय दिले 7च्या डोक्यावर m. हा चला बोला. आता याच्यात काय करायचं. आता आपल्याला हे दोघं इथं गुणाकारात आहेत, हे इथं तुम्हाला भागाकारात दिसतंय, बरोबर आहे. मग पहिले या दोघांमध्ये काय आहे भागाकार आहे, दोघांमध्ये काय आहे भागाकार आहे, बरोबर आहे. मग पहिले भागाकार करून घेऊ. बर, 7च्या डोक्यावर 8.9 मायनस 5.1 ओके इंटू 7च्या डोक्यावर काय आहे 9.6 आहे. आता सांगा यांची वजाबाकी किती येते. यांची वजाबाकी किती येते बघा बरं. यांची वजाबाकी येते
8.9 आणि 5.1 यांची वजाबाकी केली तर पहिले काय करा, पॉईंटवाल्यांची करा. 9 मधून 1 गेला किती, 8 आले. 9 मधून गेला 8 आले, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर 8 मधून 5 गेले, किती उरले, 3. किती उरले, 3. म्हणजे हे येईल तुमचं 3.8 येईल. ओके, मग हे झालं तुमचं 7च्या डोक्यावर 3.8 गुणिले 7च्या डोक्यावर 9.6 आणि इक्वल टू काय आहे, 7चा m-वा घात. इक्वल टू काय आहे, 7चा m-वा घात. चला मग आता काय करणार, 7चा m-वा घात. हा बोला बरं आता पुढे. पाया समान आहे, बरोबर आहे. मग वरच्यांची काय करणार, बेरीज करणार. आता यांची बेरीज कशी करायची, 9 आणि 3 12 आणि पुढचं 0.8 0.6 1.4 म्हणजे याचा अर्थ 12 प्लस 1.4 म्हणजेच याचा अर्थ काय 13.4 बरोबर आहे, 13.4 म्हणजे यांची जर बेरीज केली तर 13.4 येते 7च्या डोक्यावर m. मग हे दोघं सारखे असतील तर m ची किंमत काय आली, 13.4. हे काय आलं तुमचं, m ची किंमत आली. म्हणजे 13.4 वालं करेक्ट आहे. 13.4 वालं करेक्ट आहे, बरोबर आहे. चला या आता नेक्स्ट. हां काय म्हणते बघा ह्या प्रश्नामध्ये. आता आपल्याला काय दिले बघा, 72/2 दिले. म्हणजे थोडंसं वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे. कसं काय, कारण इकडे हे पण असं दिलेलं आहे, थोडंसं काळजीपूर्वक. आता मला सांगा 72/2 म्हणजे काय, 36 म्हणजे काय 36 आणि 36चा काय चौथा घात, बरोबर आहे. वाटल्यास मग डायरेक्ट लिहा ना. हे कसं लिहायचे, मला 6च्या स्वरूपात लिहायचे. काय 6च्या, बरं जाऊ द्या एक स्टेप वाढवतो आपण. हा गुणिले 36 गुणिले 6 काय येते 216, त्याचा कितवा तिसरा घात. 6च्या डोक्यावर काय x गुणिले याला जर तुम्ही 10 भागलं तर 0 कटून जाते म्हणजे काय येते 1296. 1296. आता एक एक स्टेप. मला सर्वांचा पाया काय पाहिजे, 6 पाहिजे. मग इथं काय लिहू, 6चा वर्ग आणि त्याच्या डोक्यावर काय 4 इंटू याला काय म्हणणार 6चा घन, त्याच्या डोक्यावर किती आहे 3. ह्याला काय लिहिणार 6चा x आणि हा कोणाचा कितवा घात असेल बरं. आता ऑब्विसली हा 6च्या कुठल्या तरी याच्यामध्ये येणार आहे. मग 6चा घन काय आहे, तो आहे तुमचा 216, बरोबर आहे. मग आता 6चा घन 216 आहे. मी जर 6चा चौथा घात लिहिला म्हणजे आणखी 6 तर 6 दोन्ही 12 म्हणजे याचा अर्थ आणि 16 6 96 म्हणजे 1296 येतंय. म्हणजेच तुमचा हा 6चा चौथा घात आहे. हाच काय आहे 6चा चौथा घात. ठीक आहे. चला आता यावर लास्ट स्टेजला या. 6चा कितवा 8वा गुणिले 6चा कितवा 9वा. मग 6चा 8 प्लस तुमचा 9 म्हणजे 17 इक्वल टू 6चा x प्लस काय 4. दोघं सारखे आहेत ना, चला वरच्याला सारखं करा. इक्वल टू x प्लस 4. आता ते 4 इकडे आणा बरं, हे आणले 4 इकडे तर उत्तर काय आलंय 13 म्हणजे x इक्वल टू उत्तर काय ते तुमचं 13 आलंय. चला नेक्स्ट. नेक्स्ट आपण जे मागे भाग बघितलेत ना, इथून पुढं इथून मागचे जे भाग बघितलेत भाग 1 आणि 2 त्याच्यामध्ये पूर्ण घातांकाचे मागचे नियम पण क्लिअर झाले आणि बेसिक पण क्लिअर झालता. चला आता हे 46वा प्रश्न काय म्हणतो बघा बरं. आता आपल्याला इथं काय दिलंय त्यांनी असं दिलेलं आहे की बाबा 27च्या डोक्यावर 2 काय दिलंय 3. 81च्या डोक्यावर मायनस आहे. काय मायनस आहे आणि पुढं 3x आहे. म्हणजे याचा अर्थ मला पाया सर्वांचा काय पाहिजे 3 पाहिजे. चला 27ला काय लिहू 3चा घन आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 2/3 गुणिले 81ला काय लिहू 3चा चौथा त्याच्या डोक्यावर काय 1/2 पण मायनस 3चा काय x, बरोबर आहे. आता पुढची स्टेप करा. मला सांगा 3 गुणिले बाजूला लिहितो 3 गुणिले 2/3 कोण कटतंय 3 कटतंय म्हणजे याचा अर्थ 3च्या डोक्यावर 2च राहतंय है ना. यांचा गुणाकार जर केला तर 3 कटून गेलं. आता सांगा पुढे. इथं पण तसंच काय -1/2 आहे आणि त्याला गुणिले किती आहे 4 आहे म्हणजे याचा अर्थ इथं काय येणार 2 न भागलं तर असं म्हणजे उत्तर येईल -2 म्हणजे 3च्या डोक्यावर -2 इक्वल टू 3चा काय x वा घात आहे, बरोबर आहे. चला या आता
तीनाचा आता इथं सांगा पाया समान आहे, बरोबर आहे, पाया काय आहे समान आहे. मग वरच्यांची काय करणार आपण बेरीज करणार, पण ते ऑलरेडीची एक काय आहे मायनस आहे इक्वल टू तीनाचा काय एक्स. मग मला सांगा इथं हे जर दोघं सारखे असतील तर वरच्यांची तुलना करा. 2 - 2 इक्वल टू काय एक्स, म्हणजेच काय आलं एक्स इक्वल टू 0. एक्स इक्वल टू काय आलंय 0. कळालं. हे अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. बघा हे प्रश्न जे आहेत ना हे आपल्याला येणाऱ्या परीक्षेला महत्त्वाचे येतं, कारण कन्सेप्ट क्लिअर व्हावं. प्रश्न त्यांना कसा आहे का विचारणं, कन्सेप्ट क्लिअर व्हावं है ना. प्रश्न भलेही रिपीट नाही होत माहिती आहे आपल्याला, परंतु कन्सेप्ट क्लिअर जर झाले ना तर कसा आहे प्रश्न आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येतो. चला या नेक्स्ट. इथं काय म्हणलंय बघा, आता इथं थोडंसं काळजीपूर्वक आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे बघा हा. याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलंय त्यानं का 5च्या डोक्यावर a+3 इक्वल टू याला काय लिहिणार 5चा वर्ग लिहिणार आणि त्याच्या डोक्यावर काय आहे 3a - 4 आहे, बरोबर आहे. मग घाताचा घात काय असतो गुणाकार, म्हणजे 2 या घाताला गुणायचंय, म्हणजे 2 3a - 4 ला गुणायचंय. मग सांगा एक स्टेप वाढवा. 5च्या डोक्यावर a+3 इक्वल टू गुणा 2 याला गुणलं तर काय येतंय 6a - 4. आता हे 6a - 4 नाही 6a त्याला गुणा ना 8. ओके. आता हे दोघं सारखे झाले, वरच्याला सारखं मांडा a+3 इक्वल टू 6a - 8. आता काय करा त्या संख्येला इकडं आणा, एला तिकडं न्या. चला 3 हे 8 इकडं आणा +8 इक्वल टू 6a. हे ए तिकडे गेला -a. मग आता सांगा हे झाले 11, हे झाले 5a. आता तुम्हाला ए काढायचंय, हे 5 इकडं आणा 11/5 इक्वल टू काय ए. मग 11/5 वालं करेक्ट आन्सर. आलं लक्षात, कळतंय. चला नेक्स्ट. गडबड चालू आहे सगळ्यांची. आता तलाठी भरतीचं 2 दिवसात पेपर स्टार्ट होणार आहे. चला जो काही सेंटरचा घोळ आहे तो घोळ तुमचा क्लिअर होईल उद्याला. चला या. आता बघा काय म्हणलं याच्यात 27च्या डोक्यावर 2x - 1 243च्या डोक्यावर 3 आहे, बरोबर आहे. मग आपल्याला विचारलंय x इक्वल टू काय. मला सांगा हे 27 हे 243 हे आपल्याला 3च्या स्वरूपात लिहिता येतात का बघू. चला या 27ला काय लिहिणार 3चा घन आणि त्याच्या डोक्यावर ऑलरेडी काय आहे 2x - 1 इक्वल टू 243ला काय लिहिणार बघा 3चा चौथा घात असेल तर 81 है ना. मग मी 3चा 5वा घात केला, कारण 3चा तिसरा घात काय 27, चौथा घात काय 81, 5वा घात जर केला तर 81च्या तिप्पट करा, म्हणजे 3 × 3 पुढे काय हो 8 × 3 = 24 म्हणजे 243. म्हणजे याचा अर्थ हे 3चा कितवा घात आहे 5वा आणि त्याच्या डोक्यावर ऑलरेडी काय आहे तिसरा. चला या घातानं याला गुणून घ्या. काय येतं 3च्या डोक्यावर 6x - याला पण गुणा 3 इक्वल टू याला गुणा 3च्या डोक्यावर किती येतंय 15. हे दोघं सारखेच असतील तर वरच्याला सारखा मांडा 6x - 3 इक्वल टू 15. आणि चला बोला बरं 6x इक्वल टू 15 हे 3 तिकडे घेऊन चला +3 तर x इक्वल टू काय 18 भागिले काय 6 6 × 3 = 18 म्हणजे उत्तर काय आलं 3. उत्तर काय आलं 3. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं x ची किंमत 3. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. 2ची सिरीज 3ची सिरीज आणि 7ची एक सिरीज थोडीशी लक्षात राहू द्या, कारण ह्या रेग्युलर येणाऱ्या सिरीज आहेत आपल्याला कुठपर्यंत 5-6 पर्यंत. त्याच्यापेक्षा जास्त नसेल समजा पाठ अंदाज आपल्याला लावून काढता येते की बाबा काय असेल ते. जसं इथं 3चा 5वा घात 243, आपल्याला 3चा चौथा माहीत होतं, परंतु 3चा चौथा 81 आहे, आपल्याला 243 पाहिजे. मग याला आणखी 3 गुणलं की ते 243 होऊन जाते, म्हणजे याचा अर्थ 3चा 5वा घात होता ते. ओके. चला नेक्स्ट. या आता 48 झाला ना. हे प्रश्न आहेत बघा 49वा जो प्रश्न आहे हे प्रश्न तुमचे महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा. हे काय डोकं लावणार आता बघा बरं, कसं करणार याला. घाबरायचं नाही. असा प्रश्न बघितला ना काहीतरी याचा फुसकीचा मार्ग असतो है ना. म्हणजे काय एक स्टेप गेलो ना की हे काहीतरी आपल्याला साधारण वाटते, परंतु इथं तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट लागतो, तो म्हणजे बीजगणिताचा लागतो. कोणता लागतो बघूत आता या. आता मला सांगा हे एक्सच्या डोक्यावर ए एक्सच्या डोक्यावर बी. दोघांचा पाया कसा सारखा, मधात कोणतं चिन्ह भागाकार, मग दोघांची काय करायची वजाबाकी. मग मी त्याला असं लिहू का एक्सच्या डोक्यावर a - b. ओके. यांचं झालं आणि त्यांचा घात काय आहे वरी पुन्हा
ए प्लस बी. सेम इकडे येणार काय, बी मायनस सी. एक्सच्या डोक्यावर बी मायनस सी आणि त्याच्या डोक्यावर बी प्लस सी. बरोबर आहे. गुणिले सेम इथं एक्सच्या डोक्यावर काय येते, एक्सच्या डोक्यावर सी मायनस ए आणि त्याच्या डोक्यावर सी प्लस ए इक्वल टू विचारले काय आहे आपल्याला. ओके. चला आता घाताचा घात काय असतो, गुणाकार. मग सांगा बरं, ए मायनस बी इंटू ए प्लस बी. आता तुम्हाला याचा एक बीजगणितामधला पदावल्यांच्या बाबतीत थोडंसं माहित आहे का बघा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला तुम्ही काय लिहू शकता, याला असं लिहिता का बघा बरं, ए प्लस बी ए मायनस बी. काय लिहिता यांना, ए प्लस बी ए मायनस बी. किंवा तुम्हाला ए प्लस बी ए मायनस बी असं जर दिलं असेल तर त्याला काय लिहिता, असं लिहिता. बरोबर आहे. मग तसं लिहा बरं इथं. ह्याला डायरेक्ट काय करा, तसं लिहा. कोणतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं ए हा आहे, बी हा आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस काय होईल, बी स्क्वेअर. मग मी काय करतो इथं डायरेक्ट लिहितो. आता बघा तुम्हाला कळालंय व्हिडिओमध्ये की नेमकं आपण काय केलंय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. गुणिले आता एक्सच्या डोक्यावर इथं पण सांगा काय येतं बघा, बी मायनस सी इंटू बी प्लस सी. सेम काय होईल ते, बीचा वर्ग मायनस सीचा वर्ग आले. मग इथं डायरेक्ट लिहा, बीचा वर्ग मायनस सीचा वर्ग गुणिले इथं काय होईल, सी मायनस ए सी प्लस ए, म्हणजे एक्सच्या डोक्यावर सीचा वर्ग मायनस एचा वर्ग. ओके. आता सर्वांचा पाया सारखा आहे, मग वरच्यांची काय करायची, बेरीज करायची. मग बेरीज करताना कसं, हे पहिलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे झालं पहिलं, प्लस हे दुसरं बी स्क्वेअर, पण हे ऑलरेडीच काय आहे, मायनस आहे, सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि हे मायनस ए स्क्वेअर, म्हणजे एक्सच्या डोक्यावर एवढं. आता मला सांगायच्यात कोण कोण कटतंय, प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दोघे कटले, मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, म्हणजे एक्सच्या डोक्यावर काही उरला का, नाही, शून्य. मग एक्सच्या डोक्यावर शून्य. पहिला नियम, कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर उत्तर काय येतं, एक येतं. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, एक येणार आहे. उत्तर काय येईल, एक येईल. आलं लक्षात. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. दिसायला भीती वाटते, परंतु नियमानं जर तुम्ही गेलात ना तर हे काहीही अवघड नाही. ओके, काहीही अवघड नाही. ठीक आहे. चला या आता पुढचा. हा इथं आता या प्रश्नात काय म्हणले बघा, या प्रश्नात आपल्याला असं दिलंय, 3च्या डोक्यावर पी प्लस क्यू दिले इक्वल टू 3 गुणिले 81 गुणिले 243 दिले. बरोबर आहे. मग आता आपण काय करायचं बघा, 3च्या डोक्यावर पी प्लस क्यू, 3च्या डोक्यावर पी प्लस क्यू. ओके. इक्वल टू 3, 81 ला काय लिहिता, 3चा चौथा, याला काय लिहिता, 3चा पाचवा, ह्याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1. मग 3च्या डोक्यावर पी प्लस क्यू आणि इकडे करा बरं, 3च्या डोक्यावर पाया समान सर्वांची बेरीज करा, 1 आणि 4 5, 5 आणि 5 10, म्हणजे हे काय आलं 10. मग हे दोघं जर सारखे असतील तर याला पण सारखं करा, कम्पेअर करा, पी प्लस क्यू इक्वल टू काय 10. आपल्याला काय विचारलंय, पी प्लस क्यूचा घन विचारलंय. मग पी प्लस क्यूचा घन, आता पी प्लस क्यूची किंमत किती आहे 10, म्हणजे याचा अर्थ 10चा काय घन आणि 10चा घन काय आहे 1000 येतो. 10चा घन काय येतो 1000 येतो, म्हणजे पर्याय तिसरा करेक्ट आहे, 10चा घन 1000. ओके. हे सगळे तुमच्या TCSला म्हणजे मागच्या एक्झामला आलेले प्रश्न आहेत बघा. हे म्हणजे कसंही त्यांनी विचारू शकतात, काहीही विचारू शकतात. आपल्याला फक्त त्यांचं नेमकं म्हणायचं काय ते कळायला पाहिजे. ते जर कळालं ना तर बाकीचं फार इझी आहे, कारण बेसिक लागतं थोडंसं. या आता आपल्याला हे काय दिलंय पहा, 49 याच्या डोक्यावर काय आहे ए इक्वल टू हे असं दिलंय 7च्या डोक्यावर 5b. बरोबर आहे. हां, 7च्या डोक्यावर 5b. आता तुम्हाला मी कालच्या लेक्चरमध्ये असे प्रश्न घेतलेत बघा. तिथं तुम्हाला मी काय म्हणलं होतं, जो इथं तांब्यात असतो ना, काय जो इथं तांब्यात असतो तो खाली लिहायचा, म्हणजे 7च्या डोक्यावर इथं जे पण आहे ते वरी लिहायचं आणि जो तांब्यात असतो तो खाली लिहायचा. संपलं. आता याला म्हणा ना 49ला काय म्हणणार, 7चा वर्ग म्हणणार. आपल्याला पाया काय पाहिजे 7 पाहिजे. मग इथं काय झालं, 7च्या डोक्यावर 2a
7च्या डोक्यावर 5b भागिले 3. हे जर दोघं सारखे असतील तर 2a इक्वल टू काय करणार 5b भागिले 3. आता तुम्हाला कोणाची किंमत विचारली a ची. चला 5b भागिले 3 जशास तसं हे गुणाकारात तिकडे जाऊन भागाकारात म्हणजे याचा अर्थ 5b भागिले 6. 5b भागिले काय 6 आलंय. यस कळालं की यस. चला आता नेक्स्ट. हां परत तसाच प्रश्न आला बघा. आता ए बी सी यांच्याऐवजी इथं पी क्यू आर हे आहेत बघा. ठीक आहे. आता मी याला डायरेक्ट स्टेप करतो. हां डायरेक्ट स्टेप कसं कारण तुम्हाला अगोदरचा प्रश्न माहीत आहे. आणि चला या बरं आता एच्या डोक्यावर पी प्लस क्यू त्याच्या डोक्यावर पी मायनस क्यू. मग काय म्हणणार पी प्लस क्यू इंटू पी मायनस क्यू यालाच काय लिहिणार पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. ओके गुणिले हां इथं काय दिसतंय ए प्लस आर इथं सॉरी ए नाही क्यू प्लस आर क्यू मायनस आर. मग काय म्हणणार आपण क्यूचा वर्ग मायनस आरचा वर्ग पण एक स्टेप लिहा ना इथं ए लिहा गुणाकारात एच्या डोक्यावर क्यूचा वर्ग मायनस आरचा वर्ग. परत इथं पण काय आहे आर प्लस पी आर मायनस पी म्हणजे काय म्हणणार आरचा वर्ग मायनस पीचा वर्ग. आलंय. ओके हां आता पुढे चला पुढची स्टेप. आता एच्या डोक्यावर सर्वांचा पाया सारखा वरच्यांची करा बेरीज पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर. आणि चला बोला बरं प्लस पी स्क्वेअर एक मिनिट हां प्लस पी स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर म्हणजे याच्या डोक्यावर काय उरला काय बी नाही उरला शून्य. आणि कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर उत्तर काय येतं 1 येतं. म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय आलं 1 आलं. आलं लक्षात. बघा 2 प्रश्न होते ते दोन्ही प्रश्न आपण कव्हर केले. तर हे प्रश्न थोडेसे महत्त्वाचे येतं कारण याच्याकडे बघलं की विद्यार्थ्याला काहीतरी म्हणजे असं घबराट सुरू होते परंतु हे फार सोपे असतात बघा. जर विचार केला ना तर फार सोपे प्रश्न येते. ठीक आहे चला या. हां इथं काय दिलंय बघा. आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला या प्रश्नात असं म्हणलंय की बाबा 5x वर्ग भागिले 5x त्याचा तिसरा घात त्याचा 1/x इक्वल टू 125 आहे. थोडंसं आपण बाजूला लिहूत काय याला 5x वर्ग आहे म्हणजे काय 5 आहे त्याचा बी घात आहे त्याचा बी वरी घात आहे म्हणजे याला आपण असं म्हणू काय घाताचा घात गुणाकार. मग डायरेक्ट लिहा 2x भागिले 5च्या डोक्यावर इथं बोला आता x गुणिले 3 बाजूला लिहूत का x गुणिले 3 गुणिले 1 भागिले x तर x कटून गेलं उरलं काय 3 म्हणजे इथं काय म्हणणार 5च्या डोक्यावर 3 आणि पुढं 5चा काय आहे घन 125 काय आहे 5चा घन. ओके हां चला या. आता आपल्याला काय म्हणले पहा 5च्या डोक्यावर 2x 5च्या डोक्यावर 3 दोघांचा पाया सारखा भागाकार आहे. मधामध्ये घातांकाची काय करायची वजाबाकी मग 5चा काय तिसरा. आणि चला बोला हे पण सारखे झाले वरच्याला सारखं करा 2x - 3 इक्वल टू 3 तर 2x इक्वल टू हे 3 तिकडे घेऊन चला काय होतील प्लस म्हणजे काय झालं 6 तर x इक्वल टू काय 6 हे 2 भागाकारात गेले तर उत्तर काय आलं 3 म्हणजे x ची किंमत काय आली तुमची 3 आली. x ची किंमत काय 3. आता ह्या प्रश्नांना बघा तुम्हाला वेळ लागत नाही कारण मागचा जर टोटल कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल तर इथं फार सोपं आहे. ठीक आहे त्याच्यामुळं मागचे जे लेक्चर आहेत ना फार महत्त्वाचे आहेत ते व्यवस्थित क्लिअर करा आणि नंतरच मग ह्या तिसऱ्या लेक्चरकडे हां चला पुढे. आता इथं आपल्याला इक्वेशन टाईप म्हणजे काय तुम्हाला बीजगणिताचा बी भाग लागायला आहे कुठं कुठं आणि कुठं कुठं तुमचा घातांकाचा लागतोय म्हणजे याचा अर्थ हे प्रश्न कसे असतात एका प्रश्नामध्ये दुसरे चॅप्टर पण क्लिअर करतात है ना. त्याच्यामुळे हे परीक्षेला असे प्रश्न टाकण्यात त्या एक्झामिनरला सुद्धा थोडासा इंटरेस्ट असतो. चला या. आता 2च्या डोक्यावर काय आहे x + y इक्वल टू आता 256 जे आहे ना ती 2ची सिरीज बघा. तुम्हाला 2चा चौथा घात म्हणजे 16 माहित आहे 2चा पाचवा घात म्हणजे काय 32 माहित आहे 2चा सहावा घात 64 2चा सातवा घात याच्या दुप्पट करायचं 128 2चा आठवा घात 256 बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे दिसतंय हे 2चा कितवा घात आहे 8वा घात आहे. मग याच्यावरनं पायासारखे दिसत आहे मग x + y इक्वल टू काय आलं 8 आलं. आता इकडे या बरं हां याच्यात सांगा
2च्या डोक्यावर x मायनस वाय इक्वल टू 64 म्हणजे 2चा कितवा घात आहे, 2चा 6वा घात आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, तर x मायनस वाय इक्वल टू 6 घ्या. हे दोघं सारखे आहेत ना, मग x मायनस वाय इक्वल टू काय 6 घ्या. आता विचारलं x आणि y ची किंमत किती, बरोबर आहे. आता दोन इक्वेशन आहेत तुमच्याकडे, एक हा वाला आणि एक हा वाला. चला मग दोघांची मी काय करतो बघा, आता बेरीज जर केलं एका खाली एक मांडून पहा, x मायनस वाय इक्वल टू 6. चला आता हे ऑलरेडी मायनस आहे आणि हे प्लस आहे, मग वाय वाय कटून गेले. सांगा बरं, 2x इक्वल टू काय 14. मग x इक्वल टू काय 14 भागिले 2 म्हणजेच किती हो 7. x ची किंमत काय आली 7. आता मला सांगा दोघांची बेरीज किती येते, x प्लस वाय 8. त्याच्यापैकी x म्हणजेच किती आहे 7. मग y काय असेल 1 असेल. म्हणजे याचा अर्थ y ची किंमत 1 आहे. म्हणजे 7 1 वालं करेक्ट आहे. 7 1 वालं करेक्ट आहे. म्हणजे बघा याच्यात तुमचा घातांकपणाला दोन समीकरणं सोडवण्याची पद्धत पण माहीत पाहिजे. म्हणजे भलतं काय काय माहीत पाहिजे बघा, बरोबर आहे. त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी क्लिअर पाहिजे सध्याच्या काळानुसार. जर तुम्ही परीक्षा देत असाल कुठली, तर सध्याच्या काळानुसार सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. चला आता आपण घातांकाच्या 5व्या नियमामध्ये आलेले आहोत. ओके, आता 4 झाले होते, आता 5वा. आता पुन्हा जेव्हा याचे प्रश्न बघूत ना, तर 5व्या नियमाचा वापर करून मागचा 1 2 3 4 नियम सुद्धा पुढच्या प्रश्नांमध्ये लागतात, ज्याच्यात 5वा पण लागतो. आता याचं म्हणणं काय आहे, जर अंश व छेद यांची अदलाबदल केल्यास घातांकाचे चिन्ह बदलते. अंश आणि छेद म्हणजे कोण, समजा 3/4 आहे, याच्यात अंश कोण हा वरचा, छेद कोण हा. मग यांचा समजा आता उदाहरणं दिलीत ना, पण एक समजून घ्या अगोदर. जर अंश व छेद यांची अदलाबदल केल्यास घातांकाचे चिन्ह बदलते, किंवा जर घातांकाचे चिन्ह बदलले तर अंश व छेद यांची अदलाबदल होते. म्हणजे काय समजून घ्या. या आता इथं अंश किती आहे 3 आणि छेद किती आहे 4. मग यांची जर मी अदलाबदल केली म्हणजे काय 4/3, तर वरच्या घातांकाचं चिन्ह बदलतंय. ते कसं आहे प्लस, काय होतं त्याचं मायनस. आता इथं बघा अंश कोण आहे 7 आणि छेद कोण आहे 5. म्हणजे याचा अर्थ मी 5/7 केलंय, पण ते मायनस आहे हा, तर मायनसच राहू द्या. वरच्याचं काय होतं घातांकाचं चिन्ह बदलतं, यांचं चिन्ह नाही बदलायचं, यांचं जसं आहे तसंच ठेवायचं. आता इथं x/y आहे, मी काय करतो याला y/x करतो. डोक्यावर काय लिहिणार, चिन्ह बदलून लिहिलं, मायनसचं काय झालं प्लस. आता इथं 4च आहे, खाली काही नाही म्हणजे काय असते 1 असते. मग याला काय लिहिणार 1/4. डोक्यावर काय होईल +5. डोक्यावर काय होईल +5. कळालं का, हे सांगतो तो तुमचा नियम. काय म्हणतो तो, अंश व छेद यांची जर अदलाबदल केली तर घातांकाचे चिन्ह बदलते. ओके, किंवा घातांकाचे जर चिन्ह बदलले तर अंश व छेद यांची अदलाबदल होते. हे नियम काय म्हणतो ते हे प्रश्न सांगतात. आता याच्यावरती प्रश्न बघा काय आहेत. हा चला या. आता आपल्याला ह्या टाईपचा प्रश्न दिलाय बघा, आपल्याला पाया समान पाहिजे. तर मला सांगा इथं आता 3/2 आहे, 2/3 आहे, 2/3 आहे, बरोबर आहे. पाया सगळ्यांचा सारखा आहे का, नाही. याचा 2/3 आहे, याचा 2/3 आहे, पण याचा 3/2 आहे. मग मला सगळ्यांचा 3/2च पाहिजे. मग मी काय करतो, याला 3/2 याला तसंच ठेवतो. हे 3m गुणिले याला करा बरं 3/2. आता मी यांचं 3/2 होतं ना, याला बी 3/2 केलं, मग काय होईल त्याच्या घातांकाचं चिन्ह बदलेल. इथं पण काय करू 3/2, तर याच्या घातांकाचं चिन्ह बदलेल. काय होईल ते -12 होईल. आलं लक्षात. ओके, चला आता पाया काय झाला सारखा झाला 3/2. घातांकाची करा बेरीज 3m प्लस काय हो 9 इक्वल टू 3/2 आणि काय लिहिणार -12. ही स्टेप सर्वांनी आता स्किप करायला पाहिजे. कसं काय, गुणाकार आहे माहीत आहे, मग बेरीज होणार, मग डायरेक्ट बेरीज लिहा इक्वल टू -12 लिहा ना. हां, मग आता लिहा बरं, पाया समान असतील तर वरच्याला इक्वेट करा +9 इक्वल टू -12. मग 3m इक्वल टू हे -12 हे तिकडं जाऊन परत मायनस झाले. मग m इक्वल टू आता दोघांचे काय तर चिन्ह सारखे करा बेरीज, आणि कोणाचंही चिन्ह द्या दोघांचंही सारखंच आहे. हे 3 याला गुणाकारात तिकडे जाऊन भागाकारात, म्हणजे 3 × 3 3 × 7 21. म्हणजे उत्तर काय आलं -7 वालं करेक्ट आलं, -7. कळलं. ओके, हां चला नेक्स्ट. आता परत तुम्हाला हे तसंच आहे बघा, कोणत्या पद्धतीचं का बाबा तुम्हाला त्या अंश आणि छेदाची अदलाबदल करावीच लागणार, तेव्हाच तुमचा काय होणार पाया समान होणार. इथं किती आहे 4/5, इथं किती आहे 5/4. मग चला त्याला समान करा बरं. 4/5 आहे,
मधामध्ये वरी लिहा ना डोक्यावर काय पी. आता 5/4 आहे, मला काय पाहिजे 4/5, मग लिहा त्याला 4/5. घातांकाचं काय करा चिन्ह बदला. आता मला पाया काय पाहिजे 4/5 पाहिजे, बरोबर आहे. आणि पुढं तरी 1 दिले. ह्याचे तर आपण भरपूर उदाहरणं बघितलीत 1 आणि 2 भागमध्ये. मग याला काय करणार मी, आपल्याला जो पाया पाहिजे ना तो लिहिणे. याची किंमत नाही बदलायची असेल, याचं उत्तर 1च आला असेल, यायला पाहिजे असेल तर डोक्यावर काय घ्या 0 घ्या. ओके. आता बोला पाया समान आहे, वरच्यांची काय करायची वजाबाकी. इकडं पण काय घेणार 0, मग डायरेक्ट लिहा. तिकडे जाऊन काय झाला +7, म्हणजे याचा अर्थ पी इक्वल टू काय आलं 7 आलं. पी इक्वल टू काय आलं 7 आलं. कळालं. चला नेक्स्ट. आता इथे या. आता आपल्याला या प्रश्नामध्ये पायासारखा दिलाय का नाही दिला, मग आपण करून घ्या ना. चला आपल्याला x/y पाहिजे, पण इथं काय आहे y/x. मला x/y पाहिजे. वरचं काय 5a - 3 आहे, ह्याला काय करणार x/y आणि वरचं काय आहे मायनस आहे ना, म्हणजे जे मायनस आहे ना त्याला प्लस करायचं, जे प्लस आहे ना त्याला मायनस करायचं. किंवा असा जर कंस असेल तर याच्या काय लागते -17 - 3a लागते. कळालं. कारण तो कंस काय होता प्लस होता, त्याला काय होणार मायनस होणार. बरं हे दोघं सारखे असतील, वरच्याला सारखं मांडा. 5a - 3 ह्या मायनसनं गुणून घ्या ना, -17 + 3a. आता तुम्ही काय करा 3a इकडं आणा, ह्या 3ला तिकडं न्या. चला 3a जर इकडं आणला तर बघा बरं 5a - 3a होईल, कारण तो प्लस आहे, इकडे येऊन मायनस. -17 जशास तसं हे 3 तिकडे जाऊन प्लस झालं, तर हे काय होईल 2a यांची तुम्ही वजाबाकी करणार. ती किती आली 14. मोठं कोण 17, त्याचं चिन्ह देणार. मग a इक्वल टू -14/2. उत्तर काय आलं 7 -7. उत्तर काय आलं -7 आलंय. कळालं. चला नेक्स्ट. आता इथं बघा बरं सर्वांचा तुम्हाला काय पाहिजे होता पाया, पण तो प्रश्न तसा नाहीच आहे, कारण आपल्याला पाया समान करण्याची गरज नाही. ह्याची किंमत विचारले. काय याची किंमत विचारले. बरं आता याची किंमत विचारले, कसं काढायचं बरं. हे वरी डोक्यावरती तर काय आहे मायनस आहे, मग सोपं आहे ना. काय करा बघा, समजा मी याची अदलाबदल केली, 1/2चं काय केलं 2/1 केलं, आणि 1 नाही लिहिलं तरी चालते छेदस्थानी. मग डोक्यावरच्याचं काय होईल चिन्ह बदलेल. गुणिले याला पण काय केलं 3/1 केलं तर डोक्यावरच्याचं काय होईल चिन्ह बदलेल. याला पण काय केलं 4/1 केलं तर काय होईल असं होईल. मग सांगा 2चा वर्ग गुणिले 3चा वर्ग गुणिले 4चा वर्ग, म्हणजे 2चा वर्ग 4 गुणिले 3चा वर्ग 9 गुणिले 4चा वर्ग 16. आता बोला बरं काय येतं किती येईल 16 गुणिले 9 144, म्हणजेच 4 गुणिले 144. चला भाग द्या. 4×16 हाचा आला 1, 4×16 ने 1 17, परत हाचा आला 1, 4×1 = 1 5, म्हणजे काय येईल तुमचं 576. काय येईल तुमचं 576. ते कसं येईल पण प्लसवालं येईल ना, ते कसं येईल प्लसवालं. तुम्हाला काय करायचं म्हणलं तर या दोघांचा गुणाकार करा अगोदर. तो आला 144, 16 काय 144 आणि गुणिले काय करा 4. ते कसं आलं बरं, याला उलटं लिहिलं मी आदलाबदल करून तर वरच्याचं चिन्ह बदलतंय. मग ते झालं 2, 2चा वर्ग, हे पण झालं 3, 3चा वर्ग, हे काय झालं 4, 4चा वर्ग, बरोबर आहे. मग टोटल काय होईल तुमचं 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, ह्यांचा गुणाकार काय येतो तो 576, बरोबर आहे. कसं केलं ते या दोघांचा गुणाकार केला 144. आला 144 काय आहे 4 वेळा आहे, म्हणजेच काय येईल तुमचं 576 प्लसवाला हे करेक्ट आलं. ओके चला नेक्स्ट. आता इथे तुम्हाला बघा बरं काय आहे घातांकाचं चिन्ह बदलता येते किंवा याला जर तुम्ही उलट केलात तर, म्हणजेच काय म्हणणार 216 याच्या डोक्यावर काय आहे 203 आहे भागिले 27 याच्या डोक्यावर काय आहे 403. काय केलं मी अंश आणि छेद यांची अदलाबदल केली आणि छेदस्थानी 1 लिहिला काय नाही लिहिला काय काय फरक पडत नाही, बरोबर आहे. इक्वल टू काय आहे तुम्हाला x दिले, इक्वल टू काय दिले x दिले. ओके हां, तर आपल्याला म्हणलंय x इक्वल टू काय. आता बोला बरं हे 3चा का 6चा नेमकं तुम्हाला कोणत्या स्वरूपात मांडता येईल बघा बरं. याला 3च्या स्वरूपात मांडता येते, मग या 216ला तुम्हाला 3च्या स्वरूपात मांडता येते का बघा बरं. 3च्या स्वरूपात मांडता येते का
काय म्हणताय ते नेमकं ते बघा आता. कोणाला? याला. बरं, याला 9च्या स्वरूपात मांडता येते का ते पण बघू शकता. आपण समजा जर याला असं मांडलं, काय आहे 6चा घन, 6चा काय घन, बरोबर आहे, 6चा घन आणि याच्या डोक्यावर काय आहे 2/3 भागिले, याला 6च्या स्वरूपात मांडता येईल का? नाही मांडता येत. बरं, याला काय करतो मी 3चा घन आणि डोक्यावर काय 4/3 आहे इक्वल टू काय x आहे. आता मला सांगा 6चा काय दिसतंय, 6चा काय दिसतंय घन आणि त्याचा काय 2/3 म्हणजे घाताचा घात काय करावा लागेल, मला गुणाकार करावा लागेल. मग 3 कटलं तर इथं डायरेक्ट काय आलं 2 आलं, बरोबर आहे. यस. मग आता भागिले, भागिले इथं पण तुमचं काय कटेल 3 कटेल म्हणजे 3चा काय येईल चौथा घात येईल इक्वल टू काय x, बरोबर आहे. आता हे 6चा वर्ग म्हणजे काय 36 आणि भागिलेला मी असं लिहितो 3चा चौथा घात. आताच आपण बघितलं 81 इक्वल टू काय x. कितीनं भाग जातो 9 9 81 9 चूक 36 म्हणजे 4 भागिले काय 9. हे काय आलं तुमचं x. आता तुम्ही म्हणसाल याच्यात पाया समान का नाही, काय म्हणजे ते का नाही वापरला घातांकाचा नियम, कारण यानं इकडे कोणाच्या डोक्यावर नव्हताच ना, तो ना रिकामा आहे, एकटाच आहे, म्हणून इकडचं आपण सॉल्व्ह करून त्याचं उत्तर काढलं. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 4/9 आलं. करेक्ट आहे 4/9. कळालं का? चला नेक्स्ट. ओके 60 नंबर. इथं पण तसंच आहे. काय आहे का बाबा तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सरळ सरळ बेरीज करायची, परंतु थोडंसं काळजीपूर्वक. आता 16 याला 2च्या स्वरूपात कसं लिहिता येते सांगा बरं. 16 म्हणजे 2चा कितवा घात, बोला 2चा कितवा घात चौथा घात, बरोबर आहे. बरं 16ला लिहिलं मी 2चा चौथा घात, त्याच्या डोक्यावर काय आहे 3/2 आहे, प्लस इथं पण काय लिहिणार 16, इथं पण काय लिहिणार 16, त्याला काय लिहिणार चौथा घात, त्याच्या डोक्यावर काय -3/2 आहे. ओके, प्रश्न चांगला आहे. म्हणजे हे जेव्हा प्रश्न असा परीक्षेला आलाय त्यांनी काहीतरी विचार करून टाकलाय. कसं काय चांगला आहे, कारण इथं मायनस दिले त्यांनी. बरं असो, आता यांचा गुणाकार करावा लागेल. मग 4 गुणिले 3/2 याचं उत्तर काय येतंय, याला या गुणलं भागलं 2 तर यांचा गुणाकार काय आला 6, म्हणजे याचा अर्थ 2च्या डोक्यावर 6 प्लस इथं पण तेच येणार आहे, फक्त काय येणार आहे 2च्या डोक्यावर -6. काय येणार आहे -6. याची किंमत आपल्याला काढायची, बरोबर आहे. आता कसं काढायचं, हे जे तुम्हाला असं आलंय ना, याच्या पुढे एक नियम आहे. काय नियम आहे, काल पण याच्याबद्दल भरपूर बोललोय आपण. एक्सचा चौथा घात असेल तर तो समजा काय करायचं, मला खाली घेऊन जायचंय तर त्याला लिहायचं एक्सचा -4 घात. समजा 1/2चा -5वा घात आहे तर वरी नेताना काय करायचं, चिन्ह बदलायचं घाताचं. तसं इथं जर मला यांना प्लस करायचं असेल तर 2चा 6वा घात म्हणजे काय 64, बरोबर आहे. प्लस याला काय करणार, खाली घेऊन जायचं आहे तर 1 प्लस काय होईल 2चा 6वा घात आणि हे चिन्ह बदलून जाईल, मायनसचा काय होईल प्लस होईल, मग 2चा 6वा घात म्हणजे याचा अर्थ काय 64 होईल, बरोबर आहे. आता तिरपा गुणाकार करायचा आहे. कसा, 64 गुणिले 64 प्लस 1. आता 64 गुणिले 64 म्हणजे 64चा काय वर्ग, बरोबर आहे. मग याचा वर्ग कसा करणार, शेवटचं पद कोण आहे 4, 4चा वर्ग 16, हातचा आला त्याचे 6च लिहायचे, हातचा आला 1. दोघांचा गुणाकार किती 6 गुणिले 4 24, बरोबर आहे. आणि याच्या दुप्पट करा 48, 48 प्लस 1 49, त्याचे काय लिहिले 9, हातचा काय आला 4. चला 6चा पहिल्या पदाचा वर्ग, 6चा वर्ग 36, 36 प्लस 4 40 म्हणजे हे आला तुमचा 64चा वर्ग, बरोबर आहे. मग जेव्हा तुम्ही 64 गुणिले 64 करता तर 64 गुणिले 64 म्हणजे 64चा वर्ग, मग तो येतो तुमचा 40,096 प्लस 1 भागिले काय हो 64. काय करायचं, सरळ सरळ तिरपा गुणाकार करा. वाटल्यास खूप अवघड वाटत असेल तर कसं, याच्या खाली काही नाही म्हणजे 64 न याला गुणा 64ला, 1 न याला गुणा, मग 64 गुणिले 64 ते आलं एवढं, 1 गुणिले 1 म्हणजे 1 भागिले 64 म्हणजे 4097 भागिले 64. 4097 भागिले काय आलं 64. म्हणजे हा जो प्रश्न होता हा ना तुमच्या घातांकाच्या नियमाचा होता ना, कुठलाच काही नव्हता. फक्त एवढं माहिती होतं तुम्हाला घातांकाचा याच्यामधला घाताचा घात गुणाकार एवढंच लागते, बाकी काहीच लागत नव्हतं. आलं. चला नेक्स्ट या आता पुढे. आता P भागिले Q दिले आणि इकडं Q भागिले P दिले. सेम
काहीच नाही, फक्त काय करायचं, अंश आणि छेद यांची आदला बदल करायची. करा पी भागिले क्यू, डोक्यावर काय n-1 इक्वल टू, याला काय करा पी भागिले क्यू यांची आदला बदल करा, डोक्यावर त्याचं चिन्ह बदला. चिन्ह बदला म्हणजे काय, हे असं लिहा. आता पाया समान आहे ना, वरच्याला बरोबर मांडा. n-1 इक्वल टू, या मायनसनं गुणून घ्या, -n मायनस इंटू मायनस +3. कंसाच्या बाहेर मायनस असेल ना तर आतल्यांचे चिन्ह बदलायचे. n कसं आहे प्लस, मग त्याला काय करायचं मायनस. हे 3 कसं आहे मायनस, त्याला काय करायचं प्लस. आता n वाले एकीकडे ना बरं, -n इकडे येऊन काय झाला +n. n प्लस n म्हणजे किती n, 2n. 3 ला 3, 1 ला तिकडे न्या +1, मग n इक्वल टू बघा 4. हे 2 गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागाकारात. उत्तर काय आलं, n इक्वल टू 2. आणि आपल्याला काय विचारलंय, nच विचारलंय, म्हणजे n इक्वल टू काय आलं 2 आलं. कळालं. ओके चला नेक्स्ट. हां आता मागचे जे नियम आहेत ना, ते नियम जेव्हा तुम्ही वापरता तर ते सोपं होतं काम. आता आपल्याला इथं बघायचं आहे 6वा नियम. काय 6वा नियम, तो 6वा नियम काय सांगतो, जर समजा कंसाचा घात असेल, तोच आहे का, जर समजा कंसाचा घात असेल तर तो वेगवेगळा लिहिता येतो. कुठं, गुणाकारात आणि भागाकारात. हे महत्वाचं आहे. कोणतं, हे वालं गुणाकारात आणि भागाकारात. म्हणजे काय, या इकडं जसं उदाहरण लिहिले, पी गुणिले क्यू त्याचा काय आहे वर्ग, मग तुम्हाला तो पीचा वर्ग क्यूचा वर्ग लिहिता येतो. बरोबर आहे. मधात काय आहे गुणाकार. चला इथं सांगा ए भागिले बी, तर याला सुद्धा ए चा घन बी चा घन लिहिता येतं. चला येत्ती काय येतं, तर याला काय म्हणणार, ए चा 5वा बी चा 5वा सी चा 5वा. आलंय, यस असं लिहिता येते. परंतु हे जर असं असेल ए प्लस बी म्हणण्यापेक्षा 3 + 4 याचा जर घन केलं तर याला असं लिहिता येत नाही ना. बेरजेमध्ये लिहिता येते ना वजाबाकीमध्ये लिहिता येते. कोणामध्ये लिहिता येते, फक्त गुणाकार आणि भागाकारामध्येच लिहिता येते. कळालं. यस चला नेक्स्ट. हां आता याच्यात बोला काय म्हणते पहा बरं. काय आहे बघा. आता अंशामध्ये घात असलेली संख्या छेदामध्ये लिहिल्यास त्या घातांकाचे काय होते, चिन्ह बदलते. आता जो सांगितला ना तो भाग कोणता, 1/4 च्या डोक्यावर x असेल तर याला वर न्या, 4 च्या डोक्यावर काय करा -x, किंवा 4 च्या डोक्यावर -7 असेल तर याला खाली घेऊन चला, 4 च्या डोक्यावर काय +7. हे सांगतो तो नियम. मग काय आहे बघा बरं, ए च्या डोक्यावर m आहे तर याला 1 ए च्या डोक्यावर लिहायचं असेल ना तर -m लिहावं लागेल. इथं 4 च्या डोक्यावर -x आहे हा, तर 1/4 च्या डोक्यावर काय करायचं, चिन्ह बदलायचं, +x लिहायचं. आता इथं 80 च्या डोक्यावर -0.6 आहे, याला वरी जर घेऊन गेलो तर 80 च्या डोक्यावर 0.6 येईल. कोणतं, प्लसवालं. 1/p चा 4था घात आहे, त्याला वरी घेऊन गेलो तर p चा काय होईल, -4था घात होईल. म्हणजे नियम जो आहे ना, नियम हा फार महत्वाचा आहे, कारण याच्यावरती प्रश्न आलेत, याचा वापर करणारे प्रश्न आलेत पुढे. आलं लक्षात. त्याच्यामुळे नियम सगळे माहीत पाहिजे आपल्याला. 7च्या 7 नियम तुम्हाला माहीत पाहिजे. ओके 7 नियम झाले बघा. आता आपले पहिला नियम कोणता होता, कोणत्याही संख्येचा घात काय असेल, 0 असेल तर उत्तर 1 येते. दुसरा नियम काय होता की पाया समान असेल गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. तिसरा नियम काय होता, पाया समान असेल भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होते. चौथा नियम काय होता, घाताचा घात असेल तर गुणाकार होतो. 5वा नियम काय होता, अंश आणि छेद यांची अदलाबदल जर केली समजा तर तुमचं काय होते, घातांकाचे चिन्ह बदलते. ओके त्याच्यानंतर 6वा नियम, कंसाचा घात असेल तुमचा तर तो सेपरेट लिहिता येतो. आणि 7वा नियम, जर समजा अंशामध्ये असलेली संख्या जर घाताच्या स्वरूपात असेल आणि छेदात लिहिली तर घातांकाचं चिन्ह बदलतो, तो हा होता. ओके चला आता यांचा वापर करून काही प्रश्न आहेत बघा. डेंजर प्रश्न आहे हा. कसं काय, म्हणजे बघितलं ना की थोडंसं भीती वाटते, परंतु कॅल्क्युलेशन फास्ट करत चला. फार सोपा आहे प्रश्न हा. ओके कसं काय सोपा आहे पहा. आता आपल्याला काही गोष्टी दिमागातच करायच्या, म्हणजे तुम्हाला लवकर उत्तर येतात. ओके चला या. आता तुम्हाला इथं असं दिलंय 9चा n 3चा वर्ग 3चा असा, म्हणजे सगळं काही 3च्या स्वरूपात दिले. आपण पण तिला त्या वरच्या संख्यांना काय करू, 3च्या स्वरूपात लिहा. 3चा वर्ग आणि त्याच्या डोक्यावर काय आहे, n आहे. मग डायरेक्ट लिहू का 2n. यस 3चा काय झाला इथं 2n, 3चा 2n झाला. गुणिले 3चा काय आहे वर्ग, बरोबर आहे. गुणिले काय आहे 3चा वर्ग.
पुढे गुणिले 3च्या डोक्यावर आता बघा -n/2 गुणिले -2. पहिली गोष्ट तर मायनस इंटू मायनस प्लस झालं आणि 2 2 कटले, उरलं काय फक्त n मायनस. आता बोला याला काय लिहू 3चा घन आणि त्याच्या डोक्यावर n म्हणजे डायरेक्ट 3n लिहू का, लिहिलं, भागिले 3च्या डोक्यावर काय 3m, 3च्या डोक्यावर काय 3m. ओके चला आता इकडचं नाही 1 राहिलंय, 2च्या डोक्यावर काय 3 आहे, इक्वल टू 1/729ला काय लिहिता येते बघा बरं 3च्या स्वरूपात. 3च्या स्वरूपात लिहिता येते का बघा. आता 3चा चौथा घात काय होता 81, 3चा 5वा घात तो काय बघितला आपण आता 81च्या काय करा 3 पट करा म्हणजे 243. बरं 3चा 6वा घात म्हणजे याच्याही तिप्पट करा, काय याच्याही तिप्पट करा. याच्या जर तिप्पट केलं तर काय ते बघा 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, हाचाला 1 आणि 3 दोन्ही 6 आणि 1 7 म्हणजे याचा अर्थ 729 काय आहे 3चा 6वा घात आहे, काय 3चा 6वा घात आहे, बरोबर आहे. बरं आता याला तुम्ही वर पण घेऊन जाऊ शकता, काय त्याला वर पण नेऊ शकता. मग वर जर नेलं तर 3चा -6वा घात होतो. ओके आता मला सांगा 3चा 2n गुणिले 3चा n पाया समान, वरच्याची काय करणार बेरीज करणार. ओके मग सांगा ते उत्तर असं आलं 3चा 3n गुणिले 3चा वर्ग मायनस इथं 3चा काय आहे 3n भागिले 3चा 3m गुणिले 2चा तिसरा इक्वल टू याला असंच सध्या ठेवूत, गरजेनुसार बदलूत त्याला, नंतर वाटलं तर वर घेऊन जाऊ. चला या आता मला सांगा वरच्या याच्यामधून कोण कॉमन निघतंय 3. इथं तुम्ही घातांकाचा नियम नाही लावू शकत, कसं काय मधात मायनस आहे ना, मायनसवाला कोणताच नियम नाही आहे ना, प्लसवाला आहे ना मायनसवाला आहे, नियमच नाही ना. गुणाकाराचा नियम आहे, भागाकाराचा नियम आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला याच्यातून कॉमन काढता आलं कोण 3च्या डोक्यावर 3n, मग इथं उरलं काय 3चा वर्ग मायनस इथून 3च्या 3n बाहेर निघून गेला असेल तर काय उरत असतंय 1 उरतंय भागिले 3च्या डोक्यावर काय 3m. आता बोला हे 2चा तिसरा घात. ओके इक्वल टू आलं जशास तसंच लिहा 1/3चा 6वा घात. आपल्याला जर वाटलं ना तर आपण सोयीनुसार त्याला वर घेऊन जाऊ शकतो. आता मला सांगा 3चा वर्ग -1 किती होतात 9 - 1 8 आणि खाली 2चा तिसरा घात हे पण काय होते 8 म्हणजे हे 8 आणि हे कटून गेले. आता हे 3n भागिले हे काय आहे 3च्या डोक्यावर 3m पाया समान आहे, भागाकारामध्ये आहेत, पाया समान असेल भागाकारामध्ये असतील तर घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे याचा अर्थ त्याला मी डायरेक्ट लिहू शकतो काय 3च्या डोक्यावर 3n मायनस काय होतंय 3n - 3m. ओके इक्वल टू आता याला वर नेऊ शकता 3चा काय म्हणा -6 म्हणा. ओके आता हे दोघं जर सारखे असतील तर मला यांना काय करावं लागेल सारखं मांडावं लागेल. ते कसं मांडायचं पहा आता 3n - 3m इक्वल टू काय -6. ओके काय येतंय -6. बघा काय अंदाज आला का कळतंय का याच्यावरनं पहा. आता मला सांगायच्यातून परत 3 कॉमन निघतंय n - m इक्वल टू काय आलं -6. मग n - m इक्वल टू -6 हे भागाकारातले तिकडे गेलं तर काय झालं 3 दोन्ही 6 उत्तर -2 आले. ओके तिकडे काय आले -2. पण आपल्याला m - n पाहिजे, काय पाहिजे m - n पाहिजे. मग मी काय करतो बघा आता या 2ला इकडे आणतो, ते -2 आहे, इकडे येऊन काय झालं +2, यायला मी तिकडे घेऊन जातो, हे काय आहे n प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार, हे m मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होणार म्हणजे +m होईल आणि n काय होईल मायनस. मग आपल्याला काय विचारले m - n आणि ते किती आलं +2. m - n किती आले +2. चुकून तुम्ही जर त्याचा विचार नाही केला तिकडचा तर तुमचं उत्तर -2 येते. -2 पर्याय आहे, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट महत्त्वाचं आहे. काही स्टेप स्किप करत चला, ही कटवण्याची स्टेप स्किप नका करू कारण ते तुम्हाला कळालं पाहिजे तिथं. ओके व्यवस्थित लिहा पूर्ण. प्रश्न फार महत्त्वाचा होता कारण एकच प्रश्न असा होता की थोडासा हे आहे. मला वाटतं तुमच्या वर्कबुकमध्ये इथं 2चा तिसरा घात आहे का फक्त 3च लिहिले एकदा बघा, म्हणजे मला असं वाटतं की मी करेक्शन तर केलंय पण तरी एकदा बघून घ्या. ओके चला या नेक्स्ट. आता हे प्रश्न बघा कसे आहेत
म्हणजे तुम्हाला जे शेवटचा नियम बघितला ना तो नियम शेवटचा इथं लागतो. कसं? चला या आता 27 याला काय लिहू? 3चा तिसरा घात आणि त्याच्या डोक्यावर काय x आहे मग डायरेक्ट 3x म्हणूत का? ओके. 9ला काय लिहू? 3चा वर्ग. 3चा वर्ग आणि हे भागाकारात तुम्हाला इथं खाली दिसतंय काय? 3चा xवा. काय दिसतंय? 3चा xवा. ओके. मग असं म्हणा किंवा याला तुम्ही वर घेऊन गेले तरी चालते. असं कसं म्हणा म्हणतोय मी? असं का बा पायासारखा भागाकारामध्ये वरच्यांची घातांकाची काय होते? वजाबाकी. मग तुम्ही म्हणू शकता 3चा 3x इक्वल टू 3चा 2 मायनस x. त्याला वर नेलं तरी तेच येतंय. कसं येतंय? याला वर नेलं तर गुणाकारात 3च्या डोक्यावर मायनस x होते. मग पाया समान 2 मायनस x है ना. मग तसं करा किंवा असं करा. चला आता बोला 3x इक्वल टू 2 मायनस x. त्या x ला आणा. किती x झाले? 4x इक्वल टू काय उरलं? 2. मग x इक्वल टू काय बरं? 2ला 2 हे गुणाकारात तिकडे जाऊन भागाकारात. 2 दोन्ही 4 2 1 2. उत्तर काय आलं? 1/2. विचारले काय? दुसरंच काहीतरी विचारले. x ची किंमत नाही विचारली आपल्याला. विचारले 1/x डोक्यावर चौथा. x ची किंमत किती आहे? 1/2 आहे. बरोबर आहे. मग बघा आता 1/x जी काही किंमत असेल त्याचा चौथा घात. यावर आता 1/1चा चौथा घात 1, 2चा चौथा घात 16. आणि जर असं असेल काय? हे असं असेल तर तुम्ही याला डायरेक्ट व्यस्त करू शकता. 16/1 आणि हा गुणिले 1 म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? 16 येणार. उत्तर काय येणार तुमचं? 16 येणार. आलं लक्षात? म्हणजे काढायचं x पण विचारताना मात्र त्यानं 1/1चा चौथा घात विचारले है ना. त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक हा, नाहीतर x शोधत बसाल कुठं आहे का. हां आता इथं काय करायचं बघा बरं. या आता या प्रश्नाला तुम्हाला त्यानं असं दिलेलं आहे का बाबा x चा 3 गुणिले 2 डायरेक्ट लिहा ना. x चा 6वा गुणिले x चा चौथा. ओके. हां तर याला काय म्हणू? x चा कितवा? 10वा म्हणू. मग डायरेक्ट म्हणतो मी x चा 10वा. x चा काय आला? 10वा. ओके. आणि भागिले पण x चा काय आहे? 10वा इक्वल टू x चा काय येतो? p येतो. ओके. आता मला सांगा इकडं पाया समान आहे मग भागाकारामध्ये घातांकाची काय होते हो? वजाबाकी. 10 मायनस 10 इक्वल टू x डोक्यावर काय? p. दोघं सारखेच दिसत आहे. मग 10 मायनस 10 इक्वल टू काय? p. 10 मायनस 10 म्हणजे 0. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलंय आपलं? एक्सचं जी किंमत आहे सॉरी पीची जी किंमत आहे ती पीची किंमत काय आलेली आहे? 0. पीची किंमत काय आली? 0. ओके. चला नेक्स्ट. हां इथे ओके. आता आपल्याला काय म्हणले? 3चा x. प्रश्न भारी आहे. तुमच्या घातांकाचा नियम लागतो का? लावा बरं डोकं. घातांकाचा नियम लागतो का? भलेही तुम्ही याला काहीतरी लिहिसाल पण याच्या मधात काय आहे? मायनस आहे. मायनसवाला कोणताच नियम नाही घातांकात. बरोबर आहे. मायनसवाला कोणताच नियम नाही आहे घातांकात. त्याच्यामुळं तुम्हाला हा प्रश्न जो आहे हा घातांकाच्या स्वरूपातला नाहीच आहे. म्हणजे घातांकाच्या नियमातला नाहीच आहे. हां फक्त तुम्हाला इथं काय करता येईल किंवा मांडून देतो पहा. याला 3चा काय म्हणणार? x म्हणणार. मायनस याला लिहिताना मी काय लिहितो बघा? 3चा x इंटू 3चा मायनस 1. कसं काय? पाया समान यांची वजाबाकी होते. इथं मात्र घातांकाचा नियम लागतो पण यांच्यात आणि यांच्यात नाही ना लागत कारण मधात मायनस आहे है ना. म्हणून ते काळजीपूर्वक. हा प्रश्न भारी आहे. सोडवायचा कसा बघा. जर हे असं असेल तर मी त्याला असं लिहू शकतो का? 3चा x असं आणि हे जे मायनस आहे याला खाली घेऊन जातो. 3चा 1वा म्हणजेच काय? 3 इक्वल टू काय आहे? 18. मग आता दोघांमधून मी कोण कॉमन काढू शकतो? 3चा x. इथं काय उरलं? 3चा x निघून गेला. 1 उरला. मायनस 1/3 इक्वल टू काय? 18. ओके. आपल्याला जे विचारल्यात ना ती एक्सच्या डोक्यावर x ची किंमत विचारली. हां मग आता याला सॉल्व करा. 3च्या डोक्यावर काय? x. 3 1 3. 3 मायनस 1 म्हणजेच किती? 2/3 इक्वल टू काय? 18. कसं आलं ते 2/3?
तिरपा गुणाकार करू शकता, याच्या खाली काही नाही 1 म्हणून घेऊ शकता, किंवा 3 1 या दोघांचा गुणाकार मायनस हा 3 1 3 मायनस 1 2 2/3. मग आता 3च्या डोक्यावर x हे इकडे घेऊन चला, मग किती येतंय 18 गुणिले 3 आणि हे 2 तिकडं खाली जाते म्हणजे 9, म्हणजेच काय आलं 27. मग 3चा x इक्वल टू 27ला लिहिणार 3चा तिसरा, हे दोघं सारखे असतील तर वरचे सारखे करा, म्हणजे x इक्वल टू काय आलं 3, x इक्वल टू काय आलं 3. म्हणजे बघा प्रश्न गेला कुणीकडं नेला कुणीकडं, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बगल्या बगल्या घातांकाचा कुठलाच नियम काहीच त्यांना लागू होत नव्हता, परंतु शेवटची एक स्टेज अशी आली की तिथं तुमच्या घातांकाचा नियम लागू झाला. आलं तेव्हाच तर तुम्हाला x ची किंमत मिळाली. पण आपल्याला सॉरी x ची किंमत नाही विचारला, एक मोठी मिस्टेक होत होती आता, सॉरी. ओके, तुम्हाला x इक्वल टू 3 आलंय, मग त्यानं विचारलंय x ची जागा काय आहे 3 आणि या पण x ची काय आहे 3, मग 3चा घन उत्तर काय आलं 27. म्हणजे 27 वाला करेक्ट आहे. सॉरी तुम्हाला मी 3 लिहिलं होतं, कारण त्यानं विचारताना आपल्याला x नाही विचारलं हो, xचा x घात विचारले, म्हणजे 3चा तिसरा घात विचारले. आलं. चला नेक्स्ट. हां, इथं पण सेम प्रॉब्लेम. थोडंसं काळजीपूर्वक कसं काय पाहता, जे डोक्यावर दिले ना मी त्याला असं लिहू शकतो का बघा. आता इथं सगळं तुम्हाला मागे जे इथून मागे शिकलात त्याचं बेसिक लागतंय. ओके, प्रश्न काही अवघड नाहीत, बेसिक लागतं. 3चा काय x गुणिले 3चा काय 4, मी याला असं लिहू शकतो का, कसं काय लिहू शकतो आणि कसं काय नाही लिहू शकत सांगतो. काही जण म्हणत असतील लिहू शकत नाही. बरं, याला जर मी असं लिहिलं पाया समान घातांकाची बेरीज, वापस तसं येते म्हणजे लिहू शकतो है ना. प्लस 3चा x याला पण तसंच गुणिले 3चा काय वर्ग इक्वल टू काय 90. आता कोण कॉमन काढू शकतो, 3चा x कॉमन काढू शकतो. आतमध्ये उरलं काय तुमचं 3चा चौथा 3चा दुसरा इक्वल टू काय 90. मग आता 3चा x 3चा चौथा म्हणजे काय 81 प्लस 3चा वर्ग म्हणजे काय 9. आणि आता सांगा यांची बेरीज किती 90, म्हणजे 3चा x इक्वल टू 3चा x इंटू 90 इक्वल टू काय 90. हे 90 तिकडं भागाकारात गेले कारण इकडं गुणाकारात आहेत, तर इकडं उत्तर काय येते 90 भागिले 90 म्हणजे 1. मग मला सांगा 3चा x आहे, इकडं 1 आले, पाया मला समान पाहिजे. मग पाया जर समान पाहिजे तर मला 3 पाहिजे, किंमत तर बदलली नाही पाहिजे, मग याचा घात 0 लिहा. मग हे दोघं सारखे असतील तर काय म्हणायचं x ची किंमत 0. विचारलंय काय, हां ते बघत चला बरं. विचारलंय काय म्हणजे विचारलंय xच आणि x ची किंमत काय आली तुमच्या 0 आली. प्रश्न भारी होते दोन्ही पण हे. ओके, कारण याच्यात घातांकाचा नियम जो आहे तोही लागायला शेवटी. सुरुवातीला बघलं तर घातांकाचे नियमच लागत नाही येत आहे, म्हणजे याचा अर्थ हे असे जे प्रश्न आले ना तर गोंधळात टाकतात. आणि जर आपण याचा सराव नसेल केलेला तर त्यावेळेस मात्र हे डायरेक्ट प्रश्न चुकण्याचे चान्सेस आहेत. हां, त्याच्यामुळं काळजीपूर्वक. ओके, चला या नेक्स्ट. हां, आता हे पण त्याच पद्धतीचं आहे, म्हणजे उलटे नियम वापरायचे आता आपल्याला. त्याच पद्धतीचे काय बघा, मी या 5च्या डोक्यावर x प्लस 1 ला असं लिहू शकतो का, 5च्या डोक्यावर x गुणिले 5च्या डोक्यावर 1. ओके, मायनस 5च्या डोक्यावर x भागिले 5च्या डोक्यावर x प्लस याला तसंच लिहू शकतो 5च्या डोक्यावर x इंटू 5च्या डोक्यावर मायनस 1. ओके, तसंच आहे ते. हां, कारण तुम्ही याला जर पाया समान आहे वरच्यांची बेरीज म्हणले तर 5च्या डोक्यावर x मायनस 1 म्हणजे असं तयार होतंय. आता वरच्या याच्यातून कोण कॉमन काढू शकतो, इकडं 5x आहे, इकडं पण 5च्या डोक्यावर x आहे. मग इथं उरलं काय 5च्या डोक्यावर 1 म्हणजेच काय 5 आणि तिथं काय उरलं फक्त 1 आणि मधात कोणतं चिन्ह आहे मायनस भागिले. इथं पण काय करा 5च्या डोक्यावर x कॉमन काढा. आतमध्ये इथं कोण उरलं 1 आणि इथं काय उरले हे 5च्या डोक्यावर मायनस 1 आहे ना, याला खाली घेऊन जाऊ शकता. 5च्या डोक्यावर प्लस 1 आणि 5च्या डोक्यावर प्लस 1 म्हणजे काय 5च. चला हे कटून गेले. 5 मायनस 1 किती 6. आता खाली थोडंसं काळजीपूर्वक. हां, इथं दुसरा एक नियम पण सांगतो तुम्हाला. भागिले 5 1 5 प्लस 1 6 म्हणजे काय 6 भागिले 5. आता इथे एक नियम बघा काय आहे, नियम फार महत्त्वाचा आहे तुमच्या. काय नियम आहे पहा आता. हां, इथं आपल्याला एक मिनिट. हां, कुठली संख्या एक गंदीबात झाली, इथं प्लस नाही आहे, इथं मायनस आहे म्हणजे काय 4. ओके, हां
थोडंसं हे इथं मायनस आहे, इथं प्लस नाही, आपण 6 लिहिलं तर चला. आता एक नियम आहे का बाबा 3/4/5/7 असं जर असेल तर तुम्ही काय करता, 3/4 लिहिता, याला व्यस्त करता, 7/5 करता, बरोबर आहे. पण तुमच्या जर या मोठ्या भागाकाराच्या रेषेच्या वर 2 संख्या असल्या, खाली 2 संख्या असल्या तर शक्य आहे, बरोबर आहे. मग आता या तुमच्या मोठ्या भागाकाराच्या खाली 2 आहेत, आपण वरी कुठे आहेत 2 नाहीत ना, मग याला करून घ्या 2. कशा करायच्या, याच्या खाली काही नाही म्हणजे 1. मग काय झालं तुमचं 4/1, याला व्यस्त करा, पण कसं, गुणाकाराचं चिन्ह घेऊन 5/6, 2 न भाग द्या, बेत्रिक 6, म्हणजे याचा अर्थ 10/3. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 10/3 वालं करेक्ट आहे. ओके, 10/3 वालं करेक्ट आहे, कारण इथं मायनस होता, आपण प्लस घेतलं होतं, इथं मायनस आहे म्हणून 4 येतं. ओके, चला नेक्स्ट. आता हे जे प्रश्न आहेत ना, हे मी सगळे TCSचे 2018चे उचललेत. म्हणजे 2018च्या परीक्षेला TCSला जे प्रश्न आलते या टाईपचे ते सगळे उचललेत. असे 4 प्रश्न आहेत, 4 ते 5 प्रश्न आहेत. ओके, आता यांची भानगड काय आहे पहा. थोडंसं इथं एक तुम्हाला बेसिक लागते, मी आलं तेव्हा बाजूला सांगतो. या काय लावता बरं, घातांकाचे नियम लावा बरं, कोणालाही तुम्ही दाखवा आणि याला म्हणा घातांकाचे नियम लावा. हे तुमच्या घातांकाच्या नियमातलं नाहीच आहे, हे त्रिकुटावरील प्रश्न आहेत. काय त्रिकुट, त्रिकुट काय असते, पाया वर्ग अधिक कर्ण वर्ग हे उंची वर्ग ह्यांची जी भानगड आहे, कोणते हे वालं त्याच्यातलं आहे त्रिकुट. कसं काय, कारण याच्यात तुम्हाला काय असतंय, कर्णचा वर्ग इक्वल टू पाया वर्ग अधिक काय उंची वर्ग, बरोबर आहे. तर हे या त्रिकुटामधली गोष्ट आहे ही. कसं काय पहा, आता इथं समजा मी असं लिहिलं 5चा वर्ग प्लस 12चा वर्ग, 5चा वर्ग किती 25, 12चा वर्ग किती 144, मग 25 प्लस 144 किती येत आहे 169, आणि ते कोणाचा वर्ग 13चा वर्ग. बघा बरं तसं दिसतंय का ते. डोक्यावर समजा याची किंमत मी जर 2 ठेवली, याची किंमत काय जर मी 2 ठेवली तर हे बसतंय की नाही, याच्यात बसतंय, बरोबर आहे. मग हे त्रिकुटावरचे प्रश्न आहेत, काळजीपूर्वक. इथून मागं MPSCच्या स्टेटच्या आपल्या कोणत्याच परीक्षेसोबत याचा काही संबंध नव्हता, परंतु हे 2018चेच उचललेत मी, मागचे तर सोडून द्या, 2018चेच प्रश्न उचललेत. तर हे कसे आहेत बघा, आलं. त्याच्यामुळं तुम्हाला म्हणतो ना मी, एक ना एक प्रश्नाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता काय करायचं, याच्या जागी 5चा वर्ग ठेवला, 12चा वर्ग ठेवला, 13चा वर्ग ठेवला तर त्याच्यात बसतंय का 5चा घन ठेवला, 12चा घन ठेवला, 13चा घन ठेवला त्याच्यात बसतंय, हे तुम्हाला ओळखायचंय. आणि होता वस्तूवर ते वर्गाचंच असतंय, त्रिकुटावरचा प्रश्न आहे ते वर्गाचंच असतंय. म्हणजे याची किंमत जी आहे ती मला काय ठेवली ते समीकरण हे होतंय, म्हणजे काय म्हणतो त्याला इक्वल येतंय. याची किंमत जर मी 2 ठेवली तर मग बघा आता घनमुळात x याची किंमत काय ठेवा म्हणलो 2 ठेवा. ओके, आता जर समजा मला याचं घनमूळ काढायचं असेल, काय याचं जर घनमूळ काढून टाकायचं असेल, म्हणजे काय फक्त xच ठेवायचं असेल तर समोरच्या व्यक्तीचा मला काय करावं लागतो, घन करावा लागतो. जसं की या इकडं समजा तुम्हाला म्हणलंय x वर्ग इक्वल टू 25, तर मला x काढायचा असेल तर तुम्ही काय करता, वर्गमुळात 25 करता, बरोबर आहे. मग उत्तर तुम्ही पुढे काय येईल ते सांगता. समजा हेच मी तुम्हाला असं दिलं 5 इक्वल टू वर्गमुळात x दिलं. आता मला x ची किंमत काढायची, मग हे वर्गमुळात आहे, इथं जर वर्गमुळात असेल तर इकडच्याचा काय करावं लागेल, याचा वर्गमूळ काढायचा असेल तर वर्ग करावं लागेल, 5चा वर्ग. इकडं काय राहतं, फक्त x राहतं. तसं मला समजा जर इकडचं जे आहे घनमूळ काढून टाकायचं असेल, फक्त x पाहिजे असेल ना, तर काय करावं लागेल की इकडं घनमूळ आहे तर याचा घन करायचं. मग x इक्वल टू काय आलं, 2चा घन 8 आलं. हे आलं तुमचं आन्सर. आता तुम्हाला मी 5 प्रश्न दिले, त्या 5 प्रश्नांमध्ये काय तुमची आयडिया क्लिअर होते बघा. आता चला नेक्स्ट पहा. आता नेक्स्ट प्रश्नामध्ये तुम्हाला इथं काय दिसतंय, 3चा वर्ग
प्लस 4चा वर्ग इक्वल टू 5चा वर्ग, बरोबर आहे. म्हणजे जे डोक्यावर दिसते ना त्याच्या जागी मी काय ठेवलं तर हे समीकरण समाधान होतंय. म्हणजे याचा काय अर्थ काय, इक्वल होतंय. म्हणजे 3चा याची किंमत जर मी 2 ठेवली तर 3चा वर्ग, याची किंमत जर 2 ठेवली तर 4चा वर्ग, याची किंमत जर 2 ठेवली तर 5चा वर्ग होतो. म्हणजे 3चा वर्ग किती 9, 4चा वर्ग किती 16, 9 आणि 16 25, तसंच 5चा वर्ग काय 25. म्हणजे याचा अर्थ यांची बेरीज 25, तसं यांचं पण काय येतंय वर्ग 25 येतंय. म्हणजे तुम्हाला त्यानं म्हणलंय याची किंमत काय ठेवा म्हणले 2 ठेवा म्हणले. मग तुम्हाला x काढायचंय, हे घनमुळात असेल तर समोरच्याचा घन करा. मग x इक्वल टू हा विचारले काय पुढं एक्सच विचारले. ओके, काय विचारले x विचारले. मग x काढायचं ना याचा घन करा. काय आला, याचं पण उत्तर काय आलं 8 आलं. याचं पण उत्तर काय येतंय 8 येतंय. ओके, चला आपला 1 तास झाला असेल मला वाटतं लेक्चरचा. हां बघा आता पुढचं. आता इथं डोकं लावा, सेम आहे, फक्त तुम्हाला लिहिताना काय लिहायचंय बघा. हे इथं काही असू द्या ते आता डोक्यात घेऊ नका. मला सांगा 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग 5चा वर्ग. आता जर याची किंमत मी 2 ठेवली तर मला काय दिसतंय 3चा वर्ग, याची किंमत 2 ठेवली तर काय दिसतंय 4चा वर्ग, याची किंमत 2 ठेवली तर 5चा वर्ग. मग 3चा वर्ग काय होतो 9, 4चा वर्ग काय होतो 16 इक्वल टू 5चा वर्ग काय होते 25. मग 9 प्लस 16 25 इक्वल टू 25. म्हणजे याचा अर्थ ते समीकरण बरोबरीला येते. म्हणजे तुम्हाला याची किंमत काय ठेवायचे 2 ठेवा म्हणले. आता मागच्या प्रश्नामध्ये असं होतं, तुम्हाला जर x काढायचा असेल तर हा जो असतो ना याच्या डोक्यावर नेऊन मांडायचा, संपलं. तसं तुम्हाला इथं जर x काढायचा असेल ना तर हा याच्या डोक्यावर नेऊन मांडा 2चा चौथा. आणि 2चा चौथा म्हणजेच काय हो 16. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं याचं 16. उत्तर काय आलं 16. बघा प्रश्न कसे आहेत, हे त्रिकुटावरचे प्रश्न आहेत. काय ते त्रिकुटावरचे प्रश्न आहेत, फार महत्त्वाचे प्रश्न आहेत हे. कारण हे सगळे TCSला आलेले आहेत. मी 2018चेच उचललेत म्हणलंय तुम्हाला, पूर्वीचे तर सोडूनच द्या. हे 2018लाच तुम्हाला 5 प्रश्न दिसतील. आले, चला नेक्स्ट. लास्ट 2च राहिले आता इथं पण तसंच आहे. आता मला सांगा या 6च्या डोक्यावर ते तसं दिसतंय. ओके, मग याची किंमत मी 2 ठेवली तर 6चा वर्ग, याची किंमत 2 ठेवली 8चा वर्ग, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 आणि 10चा याचा जर किंमत 2 ठेवली तर 10चा वर्ग. मग सांगा बरं 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 64 आणि 36 किती होतात 100 इक्वल टू 10चा वर्ग काय 100. म्हणजे याचा अर्थ याची किंमत मला काय ठेवायची 2 ठेवायची. मग याची किंमत मी 2 ठेवली, मला जर x काढायचा असेल तर हा याच्या डोक्यावर नेऊन मांडायचा. काय ते चौथा. म्हणजे x काय आलं इथं पण किंमत 16 आली, इथं पण काय किंमत आली 16. कळालं का प्रॉब्लेम. बघा काय आहे भानगड, नेमकी काय व्हायली त्याच्यात. ना घातांकाचा नियम आहे ना काही आहे. हे तुमचं काय आहे सगळं जे काही दिसतंय हे तुमचं त्रिकुटावरच्या पद्धतीचे प्रश्न आहेत. आलं लक्षात. चला लास्टवालं तोंडी सांगा आता. आता सोडवण्याची गरज पडू नये. याला जर तुम्ही सोडवलात 21चा वर्ग 20चा वर्ग ह्यांची बेरीज केली तर तो 29चा वर्गच येतो. ठीक आहे. मग आता सांगा मला वर्गमुळात अशा याच्यात x याची किंमत काय ठेवा 2, याची पण 2, याची पण 2. तेव्हाच हे समीकरण तुमचं काय समाधान होतंय, बरोबर होतंय, इक्वल होतंय. इक्वल टू याची किंमत काय ठेवा 2. आता बोला वर्गमुळात x आहे, मला जर याचं वर्गमूळ काढून टाकायचं असेल तर समोरच्याचा काय करायचा वर्ग, किंवा याच्यात काही नाही म्हणजे काय असते 2 ते याच्या डोक्यावर न्या. म्हणजे x इक्वल टू काय आलं 4, x इक्वल टू काय आलं 4. कळालं. हे तुमचा होता मला वाटते 72वा प्रश्न, लास्ट प्रश्न होता. कळालं का. अशा पद्धतीनं आपण पूर्ण आपला घातांक नावाचा जो चॅप्टर आहे तो क्लिअर केला. ओके मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये झालेले जे चॅप्टर आहे त्याच्यात कुठलाही तुमचा डाऊट राहू नये. बघा सगळं काही क्लिअर व्हा. मला माहिती आहे आता तुम्ही म्हणजे घाई गडबडीमध्ये पूर्ण चालू आहे तुमचं बाकीचे विषय करणं आहे, ते आलं माझ्या लक्षात. थोडासा वेळेअभावी आपल्याला हे असं मनासारखं नाही घेता आलं, परंतु तुम्हाला याच्यामध्ये मी पूर्ण याला टच करेन. आणि समजा जर काही राहिलाच असेल चॅप्टर एखादा कुठला तुमचा पुढे जिल्हा भरतीला 100% तो मदतीला येईल तुमच्या. ओके, हे पूर्ण जेवढं झालेलं आहे ना तेवढं पण क्लिअर करत चला. आणि जे काय वर्कबुकचं असेल ना ते मला सांगत चला की मागचं कुठलं राहिलं, मी ते सेंड करतो तुम्हाला. तसं तर मी टेलिग्राम चॅनलला तुमचे वर्कबुक टाकलेले आहेत. ओके,
आता कसं आहे, आपल्याकडे प्रश्नांची संख्या खूप आहे है ना, भरपूर प्रश्न आहेत, बरोबर आहे. त्याला थोडासा वेळ याच्यासाठी लागतंय का बाबा, त्याला मराठीत करावं लागतंय आणि मग ते आपल्याला घ्यावं लागतंय. प्रश्नांचा असे 18,000 प्रश्न आहेत आपल्याकडे. प्रश्नांना काहीच हे नाही आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक चॅप्टरला 500, 550, 400, 450, 500 असे प्रश्न आहेत. परंतु तेवढा घ्यायला ना आपल्याकडे वेळ आहे ना, तेवढा तो अभ्यास करायला तुमच्याकडे वेळ आहे है ना. थोडंसं आपण हे करू, त्याच्या प्रश्नांची संख्या कमी करून कव्हर करणार आहोत. मी याला पुढे एक तोडगा काढलेला आहे. कोणता? मला तुम्हाला काय म्हणलो, मला पूर्ण प्रश्न घ्यायचेत म्हणजे घ्यायचेत, जेवढे आहेत ना तेवढे घ्यायचेत म्हणजे घ्यायचेत. मग आता समजा तुमचा घाई गडबडीमध्ये याच्यामध्ये कमी प्रश्न होत आहे, चॅप्टर असा काहींचा क्लिअर होईल, काहींचा थोडासा कमी राहील, त्या बेसिसवरती तुम्ही समजा पेपर दिलात, हे काही अडचण नाही. पण मी ते पूर्ण प्रश्न घेणार म्हणजे घेणार स्पर्धा परीक्षेमध्ये. ओके, त्याला मी सोडणार नाही, कारण ते प्रश्न फार महत्त्वाचे येतं. कारण इथून पुढं कुठली परीक्षा असो ती IBPS आणि TCSच घेणार आहे तुमची, आणि मला ते पूर्ण प्रश्न घेतल्याशिवाय मलाही चैन पडणार नाही. ओके, हां ठीक आहे, आज तुमचा हा आता तलाठी भरतीचा पेपर होईल, परंतु त्या प्रश्नांचा फायदा मी तुम्हाला कधी ना कधी करून देणारच आहे या काळात. ओके, त्याच्यामुळं आता कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करा. चला, कमी प्रश्नामध्ये कन्सेप्ट क्लिअर करा आणि तुमच्या जे काही हे आहेत दुसरे विषय त्यांना सुद्धा सोबत घ्या. ओके, तर आता जो भाग बघितला याला रिव्हिजन करा. हे डबल तुम्हाला अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. इथून मागे मला जेवढे TCSला सापडतील तेवढे मी याचे कव्हर केलेले आहेत प्रश्न. आता आपण पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे गुणोत्तर प्रमाण, याला स्टार्ट करणार आहोत. आणि गुणोत्तर प्रमाणचे एका दिवसामध्ये 2 लेक्चर्स येतील, जसं याचं होऊ लागलं. आता अडचण काय झाली, काही मुलांनी दुसरं लेक्चर केलेलंच नाही आहे कंप्लीट, कारण मला कळतंय ते कोणी केलंय कोण नाही केलंय. दुसरं लेक्चर कंप्लीट केलंच नाही, डायरेक्ट तिसऱ्या लेक्चरला आलेत. ते कसं कळणार आहे? काहींनी तर पहिलं बघलंच नाही, डायरेक्ट तिसऱ्या लेक्चरला आलेत. मग कसं जमेल? ते नाही जमणार ना, है ना. तसं त्यामुळं पहिलं लेक्चर व्यवस्थित कंप्लीट करा, कारण त्यात बेस क्लिअर होतो. दुसऱ्या याच्यात काही नियम आहेत आणि तिसऱ्या याच्यात काही नियम आहेत, त्याच्यामुळं सगळे लेक्चर व्यवस्थित बघा आणि नंतरच मग तुम्ही पुढे चला. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.